नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, सेविका ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे. अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. एक महत्त्वाची अट, जी वयोमर्यादेची महत्त्वाची अट होती, ती अट रद्द करण्यात आलेली आहे. आता ती भरती कधी निघणार आणि त्याची पात्रता काय असणार, कोणत्या अंगणवाडी सेविकांना ती परीक्षा देता येणार, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. एक महत्त्वाची अट ही न्यायालयाने रद्द केलेली आहे. 4 जून 2021 रोजी महिला व बालविकास विभागाने काढलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार पर्यवेक्षिका पदासाठी कमाल वयोमर्यादेमुळे अनेक अनुभवी सेविका या संधीपासून वंचित राहत होत्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या वतीने निकाल देताना जे आपलं न्यायालय आहे नागपूरच्या खंडपीठाने 45 वर्षांचा जो निर्णय आहे तो निर्णय रद्द केलेला आहे. त्यामुळे सेविकांसाठी तर सुपरवायझर होण्यासाठी खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर प्रमोशन पदावर पदोन्नती देताना लागू करण्यात आलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केलेला आहे. म्हणजे ते रद्द ठरवलेले आहे. ही अट भेदभावपूर्ण, अनुचित आणि घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. या निकालामुळे राज्यभरातील 45 वर्षावरील हजारो अनुभवी अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. 4 जून 2021ला महिला व बालविकास विभागाची अंतर्गत पदभरती निर्माण झाली होती. परंतु त्यावेळेस भरपूर अंगणवाडी सेविकांची जी वयाची अट आहे, ती वयाची अट त्यांची 45 पार होऊन गेली. म्हणजे पात्रतेत त्या बसत असून देखील वयात बसत नसल्यामुळे त्या सेविकांना त्या परीक्षेला बसता आली नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील काही अंगणवाडी सेविकांनी त्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्या न्यायालयाचा निर्णय हा महत्त्वपूर्ण झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा 45 वर्षाची जी अट आहे ती अट रद्द करून 55 वर्षापर्यंत ती अट करण्यात आलेली आहे. त्यामुळे सेविकांसाठी महत्त्वपूर्ण हा निर्णय झालेला आहे. आता अंगणवाडी सेविकांना सुपरवायझर कसे होता येईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर बघा ताईंनो, सुरुवातीला आपण सुपरवायझर होण्याची काय पात्रता लागते, म्हणजे अंतर्गत भरतीसाठी काय पात्रता लागते हे जाणून घ्या. बघा, सेविका या पदावर 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच सेविकेंचं ग्रॅज्युएशन BA BCom BSc काहीही झालं असू द्या, ग्रॅज्युएशन होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच त्यांना कॅम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे. जसं की MSc IT आहे, CCC आहे किंवा टायपिंग आहे. या तिन्हीपैकी कोणतीही त्यांची एक पात्रता असणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका म्हणून त्यांना 10 वर्ष सेविका या पदावर काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे आणि कॅम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि याच 3 पात्रतेवर अंगणवाडी सेविकांची मुख्य सेविका या पदावर निवड होत असते. म्हणजे एक ऑनलाईन परीक्षा होत असते. ती परीक्षा पास झाली तर सेविका या सुपरवायझर होऊ शकतात. कोणत्याही प्रकारची मुलाखत वगैरे काही नसते. सरळ सेवेने ही पदे भरली जातात आणि अंतर्गत भरती असल्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकता असणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की भरपूर अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्यासाठी इथं आता संधी निर्माण झालेली आहे. 55 वर्ष ही अट अगोदर देखील होती, परंतु ती अट रद्द करून 45 करण्यात आली. आता नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिला त्यानुसार पुन्हा अंगणवाडी सेविकांसाठी जी वयोमर्यादा आहे ती वाढवण्यात आली आहे आणि 55 पर्यंत करण्यात आलेली आहे. आता भरती कधी निघणार, तर ताईंनो आताच यांचा आकृतीबंध आलेला आहे. म्हणजे आताच हा निर्णय झालेला आहे की नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे तो आत्ताच दिलेला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात त्याचा आकृतीबंध येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर भरती प्रक्रिया ही सुरू होणार, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्यासमोर आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक